तर आता 10 दिवसाचं मी चॅलेंज घेतलं आहे आणि 10 दिवस आता तुम्हाला रोज लॉंग व्हिडिओ बघायला भेटतील. माझ्या आयुष्यात जे काय घडतंय, गावाकडे जे काय घडतंय ते सगळं तुम्हाला बघायला भेटेल आणि त्याचा रिझल्टसुद्धा मी तुम्हाला शेवटच्या दिवशी शेअर करेलच. तर हे 10 दिवसाच्या चॅलेंजमध्ये तुम्ही माझ्यासोबत राहा आणि सपोर्ट करा. बाय. हाय, नमस्कार मंडळी, वेलकम बॅक टू माय चॅनल. खूप खूप स्वागत आहे तुमचं आमच्या चॅनलमध्ये. आमची पिल्लूसुद्धा स्वागत करते. पिल्लू हाय कर, हाय कर, हाय कर ना. हाय. मस्ती चालली आहे का तर वेद गेला बाहेर आता आणि त्याला वेद घरी नसला की अजिबात करमत नाही. त्यामुळे मग तो असंच काहीतरी करत बसतो, एकटाच खेळतो, एकटाच फिरतो, वेड्यासारखं होतं त्याला. आता सवय झाली आहे दोघांना सोबत खेळायची. मग वेद शाळेत जरी गेलेला असला तरी त्याला करमत नाही. चला आता कामं करून घेऊ पटापट. ते गेलेत तुळजापूरला, तोपर्यंत मी बाकीची कामं आवरून घेते, स्वयंपाक करून घेते. हा पसारा मला दिवसातून 5-6 वेळेस आवरावं लागते. मी आत ठेवते, मुलं बाहेर काढतात. मी आत ठेवते गाड्या, सगळं पसारा, जनता जो काही खेळणे असतील ते मुलं परत बाहेर काढतात. तर हे मला दिवसातून 5-6 वेळा आमचं चालूच असते. आता हे बघा, पाऊस परत चालू झाला आहे. पाऊस काय उघडायचं नावच घेणं आणि एकदम मोठा पण येत नाही, फक्त भुरभुर भुरभुर चालू आहे. आणि या भुरभुरीमुळं काय होतं माहिती आहे का, हे असा जो खालचा पोर्च असतो तो कायम कंटिन्यू ओला राहतो आणि त्याच्यामुळे जास्त चिडचिड होते. एकदाच मोठा आला म्हणजे सगळं धुवून जाते, स्वच्छ होतंय. तर तुम्हाला एक गोष्ट दाखवायची मला. थोडा थोडा पाऊस यायला आणि ते बघा, ही कोरपड मी त्याला वर्षभर पाणी घातलं नव्हतं आणि आता ती एकदम हिरवीगार झाली पावसामुळं. आता ती काढून दुसरीकडे लावते मी, पाऊस वगैरे उघडल्यानंतर असे जमिनीवर लावते म्हणजे मोठी होईल, पसरेल एकदम छान. काय पाहिजे सांग, काय पाहिजे सांग, मला मला सांग काय पाहिजे. कॅमेरा पकडायचा आहे त्याला. माझा ब्लॉगर आहे, छोटा ब्लॉगर आहे माझा, छोटा ब्लॉगर. माझ्यासोबत खेळा वाटते माझी बुबडी. हा, माझा ब्लॉगर. हाय कर, हाय कर, हाय. हा ये आयुष्या. आनंदी बाळा तिथल्या गाड्या पलीकडे. पिलो त्या गाड्या आहे सगळ्या. दादा कसं मला हेल्प करतो, तू करणार करणार का सांग. आता म्हणलं भांडे रॅकला लावून घेऊ. हे तर 2-3 वेळेला काम असतं. आता भांडे खाली ठेवले तर खूप पसारा वाटतो. मग लगेच भांडे घासले, पाणी बिन त्याचं नितळलं, लगेच रॅकला लावून घ्यायचे. सगळं जागच्या जागी ठेवलं म्हणजे एकदम छान चकाचक वाटतं की स्वयंपाकाचं करतो तिथे. आणि एकाच रूममध्ये सगळं असल्यामुळे ॲडजस्ट करावं लागतं इकडे तिकडे थोडंफार. तर बेडरूम, हॉल, किचन ऑल इन वन आहे एकाच रूममध्ये. त्यामुळं थोडंसं ॲडजस्ट करावं लागतं आणि थोडासा पसारा होतो पटकन आणि लगेच दिसून येतो का तर तिथेच समोर असल्यामुळे सगळं. तर सारखं सारखं ते आवरावंच लागतं. आणि मुलांच्या गाड्या, सगळं जे काही खेळायचं साहित्य आहे त्याच्यामुळं तर अजूनच वाटतो. आणि मग बेडशीट पण आज बदलायचंच होतं आणि आठवड्याला तर हे काम असतंच बेडशीटचं सुद्धा. तर घाण होतं आणि पावसामुळे तर आता ते सगळंच घाण व्हायला लागले. सगळे चिखलाचे पाय, मातीचे पाय असं घेऊन येतातच मुलं. आता लहान आहेत त्यामुळं त्यांना काही एवढं कळत नाही पुसून यायचं किंवा धुवून यायचं. मग आपणच त्यांच्याकडे लक्ष द्यायला लागतं. आणि फक्त एक फायदा होतो पावसाळ्यात की धूळ येत नाही बाहेरची, फक्त चिखल येतो, माती येते आणि धूळ येत नाही. त्यामुळं मग ते एक बरं आहे. आणि मग असं झाडून वगैरे काढलं, सगळं पसारावरला, थोडंसं क्लिनिंग केलं सकाळ सकाळी. मग परत घेतलं बेडशीट अंथरायला, झाडून काढलं अगोदर का तर पायाची धूळ त्याच्यावरती जायला नको म्हणून. आणि बेडशीट आता अंथरायला घेतलं. तर माझ्याकडे 3 बेडशीट आहेत. मग त्यामधलं मी बदलून हे करत असते, अंथरत असते म्हणजे एकदम फ्रेश वाटतं, जरासं थोडंसं वेगळं वाटतं. म्हणून आज हे येलो व्हाईट अंतरायला घेतले. ब्ल्यू आहे ते शिल्लक आहे आणि आता जे ब्लॅकवाले काढले ते नंतर अंथरणार धुवून वगैरे. तर असे 3 आहेत माझ्याकडे. तर तुम्हाला आता व्लॉगमध्ये एखाद्या दिसेलच ते ब्ल्यूवालं. आता ते नवीन आणलेलं आहे मी. माझी जी काही कामं चाललेली असतात तिथे अवतीभोवती माझं आधू असतोच
आणि त्याच्याकडे लक्ष देत देत मग मी सगळी कामं करून घेते आणि आता सगळं क्लिनिंग करते आणि त्याला झोपवते. त्यानंतर मग स्वयंपाकाचं बघते. त्याला झोप आले त्यामुळं तो तसा लोळायला लागला आहे कुठेही आणि त्याला अंथरल्यामुळं तर जरासं नवीन वाटते त्यामुळं मग अजूनच तो मजा घेतो. असंच मी गाड्यांचंसुद्धा करत असते. त्यांना बोर झाल्या की सगळ्या भरून लपवून ठेवायच्या आणि एखादा महिना तसंच ठेवायच्या झाकून नाही त्यानंतर काढायच्या तर अजून खुश होतात. नवीन आणल्यासारखं वाटतं त्यांना. तुम्हीसुद्धा एकदा असं करा. मुलं खूप खुश होतात. त्यांना नवीन आपण गाडी दिल्यासारखं होते. आणि आता एक तास खेळतोय. खेळून खेळून दमला की लगेच झोपून जाईल. मग मी माझी बाकीची कामे करून घेईल. आता कसं दिसतंय बघा. एवढा पसारा आवरायला मला अर्धा तास तर लागते. बेडशीट वगैरे पण बदलायचं होतं आणि बेडशीट चेंज केलं एकदम टाईट एकदम छान फ्रेश वाटतं एकदम. त्यामुळे असं नेहमी आठवड्याला तर बेडशीट बदलावंच लागते.